गाईज गुड मॉर्निंग. तर आज आम्ही पनवेलला आलेलो म्हणून माझं काम होतं म्हणून मी पनवेलला आलेले. आम्ही आता लोणावळ्याला चाललोय आणि आमची फॅमिली पण आलेली आहे. काय हे पनवेल आणि आता मी चालले लोणावळ्याला. मला असं वाटतं की पुढे गेल्यावर मुंबईचा हायवे तिथून आम्ही कोकणात जातो. तर गाईज हे बघा इथे मस्त छान छान टेडी आहे. रोपा आपण जाऊया कोकणामध्ये. आता कोकणा बघा हा रस्ता आहे ना तो कोकणाला जातो आणि हा रस्ता सरळ पुण्याला जातो. पुण्याला. तर आता तू डिसाईड कर आता कुठे जायचं. पुण्याला जायचं, लोणावळ्याला जायचं की कोकणात जायचं. आता मी थोड्या वेळानंतर डिसाईडच करते. तर मग मी कसं गाडी इकडे करतो आणि जर तुला सरळ जायचं असेल तर लोणावळ्याला जाणार तू. मम्मी तू काय बोलतेस? लोणावळ्याला जाऊया आता. पण खूप झाले पण थोड्या वेळ. चिंटूला विचार कुठे जातो. चिंटू तुला कुठे जायचंय? त्याला गार्डनला जायचंय. पप्पा लोणावळ्याला चला. तर म्हणजे हा रस्ता आहे ना तो आपल्याला हे पाहिजे डीमार्ट आहे. त्या डीमार्टच्या बाजूने गेल्यानंतर ना तर आपला रस्ता कोकणामध्ये जातो. म्हणजे मुंबई गोवा हायवे रोड. आता आपण सरळ जाणार तो लोणावळ्याला जातो. लोणावळ्याला पण सरळ जात नाही. आता वर आपण जर चढलो तर डायरेक्ट आपण पुणे एक्सप्रेस जाणार आणि नंतर आपल्याला आता जुन्या रोडने जायचंय. म्हणजे आपण खोपोलीतून जाणार आपण. खोपोलीतून. हा. तर काय तिथे फुलं मिळतात, पॉट्स मिळतात. त्याच्यानंतर आम्ही इथे श्री स्वामी समर्थाच्या हॉटेलमध्ये नाश्ता करणार. स्वामी समर्थाचं कॉर्नर आहे. इथे तुम्हाला थोडी सगळी वस्तू मिळू शकतात. पाण्याची बॉटल पण. आईस्क्रीम्स पण आहे, कपकेक आहे, पॉपकॉर्न आहे, खूप सगळे पदार्थ आहेत तिथे. अरे बघा हे लव बर्ड्स आहेत, किती मस्त आहे बघा. अरे मला बघतात हे बघा किती क्यूट आहे. मला खूप आवडले. हाय हाय. आता बंद पडले. मग अशी एकदम तुझं बोलत होते एकमेकांसोबत. चला आता आपण जाऊया दुसरीकडे. आता आम्ही काहीतरी मागवणार आहे. आपण ते खाऊया आणि निघूया. तर गाईच आमच्या चिंटूला ना तिखटवाले चिप्स पाहिजेत. तर चिप्स घेतले तर नॉर्मलवाले चिप्स नको आहेत त्याला. अरे ह्याच्यामध्ये गिफ्ट किती लावलेलं आणि मला माहिती आहे ह्याच्यामध्ये गिफ्ट नसतात. असंच रॅप करून ठेवलेलं बॉक्समध्ये. काय यार एवढं चांगलं. हे बघा सगळीकडे लावलेलं आहे. काय क्रिसमस आहे काय. हे बघा ताईंकडे भरपूर चांगले घावणे मिळतात. आम्ही 10 दिवसापूर्वी आलो होतो इकडे घावणे खायला. तर घावण्यानी चटणी आता आम्ही आराध्याला घावण्यानी चटणी घेतो. ती मिसल मागत होती पण तिला मिसल द्यायची नाही कारण 2 दिवस त्यांनी मिसल खाल्ली आहे. तर आपण घावणे आणि चटणी आता आराध्याला देणार आहे. चालेल ना आराध्या तुला. तर काय आम्ही कुठे पण खाऊन तिथे स्वामींचं फोटो असं ते बघा. तिथे स्वामींचा फोटो आहे. घावण आणि चटणी मागवले आणि मम्मीने घरातून चपाती आणि भाजी आणलेली. हे बघा इथे CNG पंप आहे. CNGच्या बाजूला तिथे एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. त्याच्यामध्ये हे घावणे आणि चटणी मिळते. भरपूर सुंदर आहेत ते. खायला भरपूर चविष्ट आहेत. तर तुम्ही नक्की या रोडने जर गेलात जुन्या रोडने तर इथे CNG पंपावरती इथे बाजूला त्यांचं रेस्टॉरंट आहे छोटंसं. तर इथे घावणे आणि चटणी मिळते. तर चविष्ट आहे. तुम्ही पण तिथं स्वाद घ्या. हे बघा ही पालखी ना एकविरेला चालली आहे. बघा झूम करून दाखवतो तुम्हाला. पालखी एकविरेला.
कुठली पालखी ही? देसाईगाव किती दिवस झाले तुम्हाला? हा किती दिवस झालेत? तेवढं नाही माहित आपण पहिला वर्ष आहे माझा देव पालखी. दादा किती दिवस झाले तुम्हाला चालताय? तुम्ही किती दिवस झाले तुम्हाला चालताय? दुसरा दिवस आहे का? किती दिवसामध्ये पोहोचाल एकविराला? उद्या पोहोचणार. उद्या पोहोचणार ना? तो काय बोलला पालखी? खोपोलीमध्ये पोचलो आत्ता. हे बघा, इथून आतमध्ये गेल्यानंतर गगनगिरी महाराजांचं मठ आहे इथे. तर इथे रस्ता हा आतमध्ये जाण्यासाठी इथून कमानी आहे. इथून तुम्ही जाऊ शकता गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. तर हा सरळ रस्ता लोणावळ्याला गेला आणि इकडून आतमधून गेला तर तुम्हाला तिथे गगनगिरी महाराजांचा आश्रम लागेल. तिथे तुम्ही तिकडे पण भेट देऊ शकता लोणावळा जाताना. इथून पण रस्ता आहे जायला. आता आम्ही लोणावळ्याच्या घाटामध्ये आहोत. मंकी काय मंकी? तिथे मंकी बघ. आणि हे बघा इथे माकड आहेत. बापरे, हे बघा, ते बघ केवढे होते तिथे. हे बघा मस्त संध्याकाळचा टाइम आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. कसे बोलले तर तर गाईज इथे मस्त डोंगर आहेत. तुम्ही जर इथे पावसाळ्यात आला ना तर खूप मस्त असतं. काय दिसतंय जरा थांब. इथे थांब जरा. हॅलो हे माकड बघ. बाय माकड बघ. चिंटू माकड बघ. मंकी बघ ते बघ. तो घेतील हातात ना काय. बाय मग. तर गाईज आता आम्ही लोणावळ्याला पोहोचलो आणि बघा किती सुंदर वाटते इथे आल्यावर. वाली मॅगी बुट्टा मिळतो इथे, खाऊ शकतात तुम्ही. खाली हायवे City ना? आणि तिथे City खोपोली आहे. तर गाईज आता माझे पप्पा पेरू घेत आहेत कारण मला खूप पेरू आवडतो आणि माझ्या मम्मीला पण. आणि माझे पप्पा खात होते पण तिथे पेरू. हे बघा आमचा बाबू कसं शैतानी करतोय, छातीने हॉर्न वाजवतोय. हॉर्न वाजव, हॉर्न चिंटू हॉर्न वाजव, हॉर्न वाजव. आता बघा, हा आता बघा, हे बघा छातीने वाजवतोय. आजी वेगळी स्टाईल आहे थोडीशी. हे बघा. तर गाईस हे बघा माझ्या पेरूने आणले, पप्पाने पेरू आणले, किती मस्त आहे बघा. आता आम्ही हे खाणार. तर गाईस हे बघा माझ्या पप्पाने पेरू आणलेला आहे, आता आम्ही ह्याला खाणार. गाईस आता आम्ही पोहोचलो टायगर पॉइंटला. तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी आहे बघा. इथे हम्मा पण आहेत. तर हे बघा कसं हातात हात टाकून बसले आणि हे बघा हे खालती खेळतायत. तो काहीतरी बसून घेतलंय आणि खातोय माहित नाही बलूनच. ते बघा तिथे पण बसलेत, ते बघा खालती पण खूप आहेत. टायगर पॉइंट आहे. टायगर पॉइंट पावसामध्ये भरपूर सुंदर दिसतो आणि तरी पण पाऊस नसला तरी पण क्राऊड भरपूर आहे. आज सोमवार असून पण क्राऊड भरपूर आहे टायगर पॉइंटला, पण एवढी मजा नाही.
जी पावसामध्ये मजा असते ना ती आज मजा नाही एवढी टायगर पॉईंटला. ते एक मंकी आहे, तो आराध्यासारखा दिसतोय मंकी. सेम आराध्यासारखा दिसतोय मंक्या. कसं आता? आणि पेरू आता तुम्ही बुट्टा खाते गरम गरम. आता या बुट्ट्याची आता 50 आहे. पावसाळ्यातून किती असते? 50 रुपयाला देतात पावसातून पण. एवढंच क्राऊड आहे की आता क्राऊड आता क्राऊड जास्त आहे का पावसात? बरोबर. पण आज सोमवार असून मग क्राऊड भरपूर आहे ना. हां मस्त गरम गरम बुट्टा खाऊया आता. आता मी जाते का आम्ही तुम्ही आता बघत राहा. आता किती आहे सवारी? एक सिंगलला 200, डबलला 300. सिंगलला 200, डबलला 300. सिंगलला 200. चला कुठून आणणार? कुठून आणणार आता? म्हणजे या इकडून जाणार त्या गडून परत तिकडे येणार. बापरे, एवढी भरपूर कमी आहे. सिंगलला 200, डबलला. पाय टाक एक. चढ वरती. दादा याचं अर्जुन नाव आहे का? अर्जुन हो, अर्जुन. हे कुठून आणलेत तुम्ही? राजस्थानवरनं. आणि तुम्ही कुठले आहेत मग? आम्ही इथले खाली दुसऱ्या गावात. ओके. जा. आता आम्ही क्रॉकरी शॉप मध्ये पोचलो आहोत. तर काही तुम्ही पाहू शकता, हे बघा किती शॉप्स आहेत इथे. आता आम्ही इथे चाललो तर आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन काय काय दाखवते. टी कप, चहाची कप पण असतात इथे. हे कढाई आहे, खूप मस्त. तुम्हाला घ्यायचे घेऊ शकता. हे सगळे मातीचेच भांडे आहेत. सगळे कप आहे दाखव. प्लेट्स दाखव. ब्लाइंड आणि प्लेट्स आहेत. छान छान आहेत. छान छान आहेत. हे बघा, हा प्लेट कोणाला पाहिजे. हा थोडासा वेगळा आहे, मला काय समजलं. हे बघितलं पण आहे पिंक, तो पीच कलर मध्ये होता. हा पिंक आहे, हा ही कशी ब्लू प्लेट आहे दादा? हे बघा. 150. हे जावे. गाईज हे बघा, हे काहीतरी आहे का माहित नाही पण इकडे सेट आहेत सगळे दाखव. हा हे बघ इथे सगळे सेट आहेत. हे ग्लासचे वस्तू आहेत. काचेचे आहेत. सॉरी, हे काचेचे वस्तू आहेत. 120. हे बघा, हे किती मस्त आहे. आई मग जेवण घेऊया का? कुठलं मस्त आहे. हे बघा, इथे मेळा लागले. ते बोलते ना आकाश पाळणं दिसायला. तर आपण कुठे जाऊया? हे बघा फुलं किती मस्त आहे. हे बघा,
दिसत नाहीये. काय आता मी घरी चालले. तर असा माझा एक आजचा दिवस होता. 2-3 पॉईंटच आम्ही फिरलो पण खूप एन्जॉय झाला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.